समाचार अब तक, सत्य का साहस। बहुजन विचार मंचचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार यांच्या नेतृत्वात गेल्या 1 महिन्यापासून सुरू असलेली जन आशीर्वाद यात्रा 15 फेब्रुवारी रोजी समाप्त करण्यात आली आहे। 14 फेब्रुवारीपासून ते 19 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण एक आठवडा सद्भावना दिवस कार्यक्रम साजरा केला जाणार असल्याची घोषणा करण्यात आली। 14 फेब्रुवारी रोजी शिवशाही महोत्सवाचे शुभारंभ धूमधडाक्यात पार पडले। त्याच अनुषंगाने 15 फेब्रुवारीला शिवशाही महोत्सवाचा सद्भावना दिवस साजरा करण्यात आला। या महोत्सवात नितीन बालगुडे पाटील यांनी शिवचरित्रावर संबोधन केले। तसेच या सोहळ्याचे उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले। यावेळेस डॉक्टर परिणे फुके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर भव्य असे सादरीकरण शिवशाहीर सुरेश जाधव यांनी उत्तमरित्या पार पाडले। तसेच शिवशाही महोत्सवामध्ये काय काय कार्यक्रम संपन्न होणार आहे याविषयी नरेंद्र जिचकार यांनी माहिती दिली आहे। ऐकूयात। सद्भावना दिवस आपण शिवशाही महोत्सवाचा आपण साजरा करत आहे। 14 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी हा पूर्ण सप्ताह आपण शिवशाही महोत्सव साजरा करत आहे। काल अतिशय एक भव्य शिवशाही रॅली फरसवरनं ह्या शिवगडापर्यंत झाली। मोठ्या संख्येनं ह्या परिसरातले लोक याच्यात सहभागी झाले। आजचा दिवस हा सद्भावना दिवस म्हणून आम्ही आज उत्साहाने साजरा करत आहे। एक थोड्याच वेळात आता इथे नितीन बालगुडे पाटील हे सगळ्यांना शिवचरित्रावर संबोधित करतील। त्यानंतर ह्या सोहळ्याचं जे उद्घाटन आहे आदरणीय माजी मंत्री सुनील भाऊ केदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। डॉक्टर परिणे फुके हे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला आज लाभलेले आहे। आणि सुरेश जाधव हा एक नावाजलेला जो संच आहे, जो त्यांचा पोवाड्यासाठी फार प्रसिद्ध आहे। मराठवाड्यातले औरंगाबादमधले ते आहे आणि सरते शेवटी त्यांचा इथं एक फार चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे। उद्याचा दिवस हा युवा दिन आम्ही साजरा करत आहे। नागपुरातले जे 2 प्रभावशाली युवक, एक आर्यन मॅन म्हणून जे ज्यांना एक मानाचं एक पद मिळालेलं आहे असे नितीन फुके आणि एक ओजस देवतळे जे ऑलिम्पिकमध्ये त्यांनी गोल्ड मेडल त्यांनी पटकावलं। अशा दोघांचा आम्ही इथं सत्कार उद्याच्या दिवशी युवा दिन या दिवशी करणार आहे। उद्यालाच आम्ही निलेश कराळे गुरुजी जे वर्ध्याचे प्रसिद्ध आहे आणि करिअर गायडन्सवर आणि योगांमध्ये फार प्रसिद्ध आहे, त्यांचं एक करिअर गायडन्सवर आम्ही 1 तासाचा कार्यक्रम उद्याला इथं आयोजित केलेला आहे। तिसरा दिवस आमचा हा संविधान जागर म्हणून आम्ही दरवर्षी साजरा करतो। संविधान जागर म्हणजे खऱ्या अर्थाने संविधान बचाव ही जी मोहीम आम्ही मागील 5 वर्षापासून सुरू केलेली आहे। एक 2018मध्ये आम्ही कन्याकुमारला आम्ही इथं स्पोर्ट्स स्टेडियममध्ये बोलवलं होतं। अतिशय मोठा प्रोग्राम गाजला होता। मागच्या वर्षी आम्ही डॉक्टर अमोल कोलेला ह्या शिवशाही महोत्सवामध्ये संविधान जागरमध्ये त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं। अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचं भाषण झालं होतं। यावर्षी आम्ही नागपुरातले प्रसिद्ध ॲडव्होकेट फिरदोस मिर्झा हे उद्याला संविधानावर संबोधित करणार आहे। आणि एक भव्य असं एक संविधानावर महानाट्य नितीन बनसोड नागपूरचे जे डायरेक्टर आहे, जवळपास 100 ते 120 कलावंत त्यामध्ये काम करणार। आणि भारताचं संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक मोठा हातभार होता, मोठा रोल होता। यांच्याशिवाय बाकी महात्मा गांधीचा त्यात काय रोल होता, पंडित जवाहरलाल नेहरूचा त्यात काय रोल होता, डॉक्टर पंजाबराव देशमुखचं त्यामध्ये काय योगदान होतं, असं हे सगळं लोकांपर्यंत पोहोचावं ह्या दृष्टीने एक महानाट्य आम्ही आयोजित केलेलं आहे। आणि त्याची निर्मिती देखील आम्ही केलेली आहे। म्हणजे पहिला त्याचा शो राहील आणि हे महानाट्य संविधान जागरच्या दिवशी आम्ही इथं लोकांना दाखवणार आहे। त्यानंतरचा आमचा दिवस महिला संगोपन दिवस म्हणजे ह्या दिवशी आम्ही नागपुरातल्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी काहीतरी त्यांचं योगदान आहे अशा महिलांचा आम्ही सत्कार करणार आहे। त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव म्हणजे अरुणाताई सबाने ह्या अतिशय प्रसिद्ध अशा साहित्यिक आहे। डॉक्टर सपना शर्मा माहुरकर ज्या ऑप्थॉलॉजिस्ट आहे पण करिअर गायडन्स ज्या काम करत आहेत। मैत्री श्रीकांत जिचकार जी झिरो ग्रॅव्हिटी ह्या NGOच्या मार्फत शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणजे शाळांमध्ये अतिशय चांगलं काम करत आहे। एक प्रतिमा मुंडे जी एक प्रसिद्ध ॲथलिस्ट आहे आणि एक स्वच्छ फाउंडेशन म्हणजे अनुसया काळे
ही जी एन्व्हायरमेंटल सेक्टरमध्ये काम करणारी महिला, अशा महिलांचा मी सत्कार करत आहे. आम्हाला प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर ह्या आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या आहे आणि प्रमुख पाहुणे म्हणून ह्या नागपूरच्या ज्या जेलर आहे म्हणजे डेप्टी सुप्रिटेंडंट मिसेस दीपाली आगे ह्या आम्हाला इथं लाभलेल्या आहे. आणि शेवटचा दिवस 19 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती असते. ती जयंती आम्ही प्रसिद्ध इतिहासकार डॉक्टर शिवरत्न शेट्टे, मागच्या वर्षी त्यांचं अतिशय सुंदर असं भाषण त्यांनी शिवचरित्रावर दिलं होतं. यावेळेस ते छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांच्यामध्ये कसे भावनिक संबंध होते ह्या विषयावर ते बोलणार आहे. आणि प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज जे फार प्रख्यात आहे त्यांचं आम्ही एक कीर्तन आम्ही शिवजयंतीच्या दिवशी ठेवलेलं आहे. असा एक म्हणजे वैचारिक कार्यक्रम. फक्त म्हणजे तुम्ही बघत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एखादा फोटो आणतात, त्याला माल्यार्पण करतात, तेच रटाळ भाषण असतं आणि कार्यक्रम संपवतात. तर आम्ही मागच्या वर्षीपासून असं ठरवलं आहे की आपले जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांची जयंती ही एका दिवसाची असू नये आणि काहीतरी वैचारिक बोध ह्या युवकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार कसे जातील याला प्रेरित होऊन आम्ही हा कार्यक्रम केला आहे. आणि दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीनं साजरा करू. त्याचाच एक भाग म्हणून कालची एक शिवरॅली होती. अतिशय मोठी रॅली आणि अतिशय चांगली मिरवणूक कालच्या दिवशी झाली. थोड्याच वेळात आता नितीन बारगुडे पाटलाचं भाषण इथं सुरू होईल. अशा पद्धतीनं हा दरवर्षी आमचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करायचा असं आमचं मानस आहे. समाचार वृत्तासाठी रिंकू पानतावणे, नागपूर.